ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीचं चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, मागणीपर अभंग आहे। ईश्वराला काय मागावं? प्रारंभिक अवस्थेत असलेल्या भक्तानं ईश्वराला काय मागावं की त्याची भक्ती परिपूर्णतेला जाईल, त्याची भक्तिरूपी गंगा ईश्वररूपी शिवसागरात जाऊन समाविष्ट होईल। यासाठी भक्तानं भगवंताची काय प्रार्थना करावी? प्रारंभिक अवस्थेतल्या त्यानं स्वतःला जपलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे। इच्छा, विकार, वासना ही सगळे त्याला अडचण आणणाऱ्यात भक्ताला। अशा वेळेस त्यानं भगवंतालाच प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या प्रार्थना करून त्याच्या कृपेनंच ही भक्तिरूपी गंगा शिवरूपी सागरापर्यंत गेली पाहिजे। आजचा अभंग आहे, तुझ लागी हेची मागो, तुझे नामी छंद लागो, सुखे संसाराशी घाली, देई आवडी पाऊले, नको नीचाचा सहवास, नको साधुजनी त्रास, मोहपुत्र कलत्राचा, नको लोभ शरीराचा, नको एकांती लोकांती, नको परनारी संगती, मने मन्मथ शिवलिंगा, देई चरणापाशी जागा, सुखे संसाराशी घाली, देई आवडी पाऊले। या 6 चरणाच्या अभंगातून मन्मथ माऊली भक्तानं ईश्वराला काय मागणं मागावं हे सांगतात। आम्ही ईश्वराकडे जातो, देवा महादेवा माझ्या पोराचा नंबर लागू दे, तुझी पूजा बांधतो। देवा महादेवा बोरला पाणी लागू दे, तुझा भंडारा करतो। आम्ही ईश्वराकडे जाऊन संसारच मागतो। बर, एकदा मागितल्यावर पूर्ण होणार आहे का? पोराचा नंबर लागला, पुन्हा अजून मागायचं, देवा त्याला नोकरी लागू दे। बर, नोकरी लागल्यावर मागणं संपलं का? त्याचं लग्न होऊ दे। लग्न झाल्यावर मागणं संपलं का? त्याला लेकरं होऊ दे। हे संसार म्हणजे न संपणारी गोष्ट आहे। आणि संत सांगतात, अन्न आच्छादन सुख दुःखाधिक, प्रारब्धेची देख लभ्य जीवा, म्हणून हो त्याचे टाकूनी चिंतन, करावे स्मरण शंकराचे। संत सांगतात, आईच्या पोटात गर्भात असल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत जितके श्वास लागणाऱ्या तितके श्वास भगवंतानं दिलेले आहेत। जितकं पाणी लागणार आहे, जितकं अन्न लागणार आहे, ती सर्व व्यवस्था भगवंतानं केलेली आहे। जीवनातलं सुख दुःख, अन्न आच्छादन, स्त्री पुत्र हे सगळं प्रारब्धानच मिळणार आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज लागणार नाही। काही करायची गरज लागणार नाही म्हणजे तुम्हाला निवळ मांडी घालून बसलात आणि सगळं होईल म्हणलं तर होणार नाही। तुम्हाला काम करण्यासाठी हात दिले आहेत, चलण्यासाठी पाय दिलेले आहेत, पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत, बोलण्यासाठी वाणी दिलेली आहे।
या सर्व भगवंताने दिलेल्या या शरीररूपी यंत्राचा उपयोग करून सदाचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे. कारण सदाचार प्रिय शंभो सदाचारेन पूज्यते, सदाचाराविन तस्यो पूजा नेव जायते. चांगलं वागणं, कष्ट करून खाणं, चोरी न करणं, भ्रष्टाचार न करणं, कुणाला दुःख होईल असं न वागणं, शरीरानं मनानं कुणाचं वाईट चिंतन न करणं, वाणीनं कुणाला दुःख होईल असं न बोलणं, असा व्यवहार, असा जीवन व्यवहार म्हणजे सदाचार आहे. आणि सदाचारानं सतत राहण्यासाठी मुखामध्ये भगवंताचं नाम पाहिजे. सतत शिवाय नमा शिवाय नमा मुखामध्ये जर भगवंताचं नाम असलं तर त्या जिभेला चांगलं बोलण्याचा चाळा लागेल. मनामध्ये जर भगवंताचं स्मरण असेल, देवा तुझ्या कृपेनं हे शरीर मिळालंय, तुझ्या कृपेमुळं मला नोकरी मिळाली, तुझ्या कृपेमुळं मला बायको मिळाली, तुझ्या कृपेमुळं मला संतती झाली, माझा संसार सर्व तुझ्या कृपेमुळंच होत आहे, असा मनामध्ये ईश्वराच्या कृपेचा जर भाव असला तर मन कुणाचं वाईट चिंतन करणार नाही, कुणाची निंदा ऐकण्यासाठी मन आतुर होणार नाही. मग ह्याच्यासाठी माऊली या अभंगातून मागणं मागतात, देवा मला तुला जर काही द्यायचं असेल, माझं शरीर तुझ्या चरणी समर्पित आहे, माझं जन्माला आल्यापासून ह्या क्षणापर्यंत जितके काही कर्म झाल्यात या देहानं, जे कर्म म्हणजे मी केलो असा ज्या कर्मामध्ये अभिमान आहे आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत, ते मीपणाने केलेले कर्म सर्व तुझ्या चरणी समर्पित केलेले आहेत. माझं मन तुझ्या चरणी समर्पित केलेलं आहे, माझी वाणी तुझ्या चरणी समर्पित केलेली आहे, माझं शरीर, माझा प्रत्येक श्वास शिव शिव जपतो. तुम्ही ऐकलं असाल, शरीरातला जीव निघून गेल्यानंतर ह्याला शव म्हणतात. शव, जोपर्यंत ह्याच्यामध्ये जीव आहे, शिव आहे, तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. या देहातलं निर्गुण निराकार आनंद स्वरूप परम प्रेम स्वरूप शिव तत्व निघून गेल्यानंतर हे शरीर शव होतं. ह्याला पुरावं तर लागतं, जाळावं तर लागतं, नष्ट करावं लागतं. कारण जोपर्यंत शिव तत्व या शरीरामध्ये विद्यमान आहे तोपर्यंतच या देहाची किंमत आहे. म्हणून माझा श्वास सुद्धा तुमच्या सत्तेनं चलतो. प्रत्येक श्वास वरी जाताना शी म्हणतो आणि बाहेर सोडताना व म्हणतो, शिव शिव जप करतो. म्हणून माझा श्वासही तुमच्या चरणी समर्पित आहे. आणि माझा मीपणा देवा महादेवा तुझ्या चरणी समर्पित केल्यामुळं माझा भाव तूची करता करविता असा झालेला आहे. असा भाव होऊनही मन फिरून फिरून मला पुन्हा संसारात आणतं. घर माझं म्हणतं, गाडी माझी म्हणतं, माझी बायको म्हणतं, माझे लेकरं म्हणतं. ह्याच्यासाठीच मला पुन्हा पुन्हा तुझ्या नावापासून, तुझ्या स्मरणापासून मला दूर आणत आहे देवा. मी सगळं समर्पित करूनही मन पुन्हा परत तुझ्या चरणावर राहता. मनरूपी भ्रमर, मनरूपी भुंगा, सद्गुरूचे चरण कमल रूपी मनरूपी भुंगा, सद्गुरूच्या भगवंताच्या चरण कमल रूपी चरण कमलावर आनंदाचे कण सेवन करायचं सोडून हा भुंगा विषयरूपी
विष्ठेवर, विषयरूपी घाणीवर येऊन बसत आहे, दुःख देणाऱ्या विषयाकडे घेऊन येत आहे. भगवंता माझ्यावर कृपा कर. काय कृपा कर? तुझ लागी हेची मागो. भगवंता माझ्यावर कृपा कर. मला काही मागणार नाही. मला घर मागणार नाही, नोकरी मागणार नाही, गाडी मागणार नाही, बंगला मागणार नाही, काहीच मागणार नाही. मी तुझ्या चरणी समर्पित झालो आहे, पण माझं मन पुन्हा संसारात येऊन मला त्रास देत आहे, तुझ्यापासून लांब करत आहे. देवा तुझ लागी हेची मागो, तुझे नामी छंद लागो. माझ्या मनाला शिव 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 शिवनामाचा माझ्या मनाला छंद लागला पाहिजे. माझ्या जिवेला शिव शिव वेळोवेळा, जिवे लागी लागो चाळा. माझ्या जिवेला प्रत्येक क्षणाला शिव शिव म्हणण्याचा चाळा लागला पाहिजे. सकळ जगाचे जीवन, जडो डोळा माझे ध्यान. माझ्या डोळ्याला सर्वामध्ये तूच दिसला पाहिजेस देवा. शिवा महादेवा, तुझ्याशिवाय माझ्या डोळ्याला काही दिसू नये. माझ्या कानाला कुणाची निंदा, कुटाळी, कुचेष्टा ऐकू येऊ नये रे देवा. फक्त शिव शिव शिव. जो जो शब्द ऐकू कानी, तुझेची नाम ध्वनी. जो जो शब्द ऐकू कानी, तुझं नाम ध्वनीच आहे असं मला अनुभव आला पाहिजे. माझ्या वाणीला, माझ्या डोळ्याला, माझ्या कानाला, माझ्या मनाला तुझ्या नामाचा छंद लागला पाहिजे. कारण जगामध्ये फक्त एकच सोपं साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. जे नाम घेता घेता नामी माणूस होतो. नामी, मीपणा नाहीसा होऊन. एक संत म्हणतात, प्रभु को ढूंढने मैं चला, प्रभु मुझे नहीं मिला. जब प्रभु मिला तो मैं नहीं रहा. देवाचं नाम जपता जपता मी नामी झालो. तिथं मीपणा निघून गेला आणि मी देवच झालो. बसवलिंग म्हणे, राहो खटाटोप, झालो आप आप देवची मी. संत तुकाराम म्हणतात, देव पहावया गेलो, आणि मीची देव होऊनी ठेलो. तिथं मीपणा निघून गेला, तिथं देवत्व उरतं, तिथं देवच राहतो. म्हणून माऊली म्हणतात, तुला मला जर काही द्यायचं असेल तर मला तुझ्या नामाचा छंद लाव. सुखे संसाराशी घाली, देई आवडी पावले. मी मुक्ती मागत नाही रे माझ्या महादेवा, माझ्या शिवा. मी तुला मुक्ती नको, मला मोक्ष नको. मला किती वेळेस तू जन्माला घालायची तितके वेळेस घाल. सुखे संसाराशी घाली, देई आवडी पाऊले. देवा, साधू, योगी, तपस्वी लोक या देहातून मुक्त होण्यासाठी तपस्या करतात, पण मला तसं काहीही करायचं नाही. तुझं नाम शिवाय नमा म्हणलं की मी मुक्तच आहे, सदा मुक्त आहे. मग असं नाम घेण्याचा जर मला आनंद मिळत असेल, त्या नामाची गोडी जर मला चाखायला मिळत असेल, त्या नामाचा प्रेम जर मला होत असेल, तर मला सुखे संसाराशी घाली. मला किती वेळेस तू जन्माला घालायचे तितके वेळेस घाल. आणि देई आवडी पाऊले, आणि माझ्या मनाला तुझ्या चरणाची आवड राहो, तुझ्या पाऊलाची आवड राहो. झोपेतून उठल्या उठल्या सद्गुरूचे चरण कमल दिसावेत. सुंदर पायाला भस्म लावलेला आहे, कुंकुम, हळदी कुंकुम लावलेला आहे अंगठ्याला, खडाव घातलेले आहेत माऊलीनं, बिल्वपत्र पायावर वाहिलेला आहे, आणि डाव्या हाताखाली पाय धरून उजव मस्तक त्या चरणावर ठेवलेलं असं दर्शन घेऊन सकाळी उठावं आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना करावं. माऊली,
तुमच्या चरणाचं दर्शन घेतल्यानंतर मला जो परम आनंद मिळाला, मग मला असली मुक्ती मोक्ष काही नको. मला कितीही जन्म मिळू द्या, पण झोपेतून उठल्या उठल्या तुमच्या श्रीचरणाचं, चरण कमलाचं मला दर्शन मिळालं पाहिजे. कधीही ध्यान आल्याला तुमचे चरण माझ्या डोळ्यापुढे दिसले पाहिजेत. आणि रात्री झोपताना तुमच्या चरण कमलाचं दर्शन घेऊन त्या चरण कमलावर माझ्या मनाला विश्रांती मिळाली पाहिजे. सुखे संसाराशी घाली देई आवडी पाऊले. किती वेळेस जन्माला घालास तितके वेळेस घाला, पण तुमच्या चरणाची आवड मला द्या. पुढं म्हणतात, नको नीचाचा सहवास, नको साधुजनी त्रास. वाईट माणसाचा सहवास नको. वाईट माणसं भक्ती करणाऱ्याला भक्ती करू देत नाहीत. शेतात काम करणाऱ्याला म्हणतात त्याला माणसात बसायचंच कळणार. उगं शेतात काम 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 म्हणून मरलाले. कोणी चौकात बसला तर येणं कामाचं धंद्याचं ह्याला संसाराचं ध्यान नाही. शेतबाडीकडे जायना चौकातच बसून राहिलेले. काम करणाऱ्याला करू द्यायचं नाही. कोणी महादेवाकडे चालला पूजा करायला, देवदेव करून कुणाचं भलं झाले बस की इथं पुलावर ये तंबाखू खाऊ म्हणणार. वाईट माणसं आपल्यासारखंच करायला बघणार. कुणाला पूजा करू देणार नाहीत, कुणाला नामस्मरण करू देणार नाहीत, कुणाला व्रत करू देणार नाहीत, कुणाला उपवास करू देणार नाहीत, काहीही करू देणार नाहीत. म्हणून माऊली म्हणतात, देवा मला वाईट माणसाचा सहवास देऊ नको. मला सज्जनाची संगती दे, जी सत्पुरुषाची संगती दे. जे सत्पुरुष सज्जन कोण? मृदू सबाह्य नवनीत तैशी सज्जनाचे चित्त. मऊ लोण्यासारखं ज्यांचं चित्त आहे, जे सदैव जगाच्या कल्याणाचा विचार करतात, सर्वाचा हिताचा विचार करतात, अशा सज्जन माणसाची मला संगती दे. जे नित्य चोरी करण्यामध्ये, परस्त्रीमध्ये रत होण्यामध्ये, परपुरुषाकडं वाईट नजरेनं बघणाऱ्यात, व्यभिचार करणाऱ्या स्त्रियाकडं, अशा वाईट वृत्तीच्या माणसाचा मला सहवास नको देवा. नको नीचाचा सहवास, नको साधुजनी त्रास. आणि माझ्याकडून साधू संत माणसाला त्रास होऊ नये देवा, इतकी माझ्यावर कृपा करा. आम्ही जर वाईट वागत असलो तर आमच्या गुरुला चांगलं वाटेल का? आम्ही जर सद्गुरू माऊलीला शरण गेलो म्हणतो, सद्गुरू माऊलीचे नाम घेतो, शिवपाठ करतो, भजन करतो, आणि जर आमची वृत्ती परस्त्रीकडे पाहण्यात विकृती असेल, आमच्या दृष्टीमध्ये आमच्या शरीराचा परस्त्रीबरोबर व्याभिचार होत असेल, तर ते संताला आवडेल का? आमच्या गुरु माऊलीला आवडेल का? आम्ही व्यवहार करत असताना चोरी करत असू, भ्रष्टाचार करत असू, दुसऱ्याचा धुरा हाणत असू, दुसऱ्याच्या घरात पाणी सोडत असू, अशा जर गोष्टी आम्ही केल्या तर आमच्या गुरुला आवडेल का? आमच्या देवाला आवडेल का? हा विचार करून जीवन जगणं म्हणजे साधूजनाला, संतजनाला त्रास होणार नाही. संत कधी खुशी होतील? सर्व सुखाचा हो सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ, नष्ट हो सकळ, मनोमालिन्यही. सगळीकडे सुखाचा सुकाळ, सगळे माणसं सन्मार्गानं वागत असतील, सगळे एकोनिकाला मदत करत असतील, तर संताला आनंद होतो. पुढं माऊली म्हणतात, मोहपुत्र कलत्राचा. देवा मला मोह देऊ नकोस. तुझ्या चरणाशिवाय माझ्या मनाला कशाचाच मोह नको. तुझ्या नामाशिवाय माझ्या मनाला कशाचाच मोह नको. जर तुझ्या नामातला मोह इकडे संसारात आला तर इथं भांडणाचं काम आहे. मोहपुत्र कलत्राचा, भांडणाचाच पुत्र आहे मोह. हे माझं आहे, माझं इथून आहे, माझं तिथून आहे, माझं बी माझंच, तुझं बी माझंच. ही जी मोहाची वृत्ती आहे, ही भांडणाचा पुत्र आहे. मोहपुत्र कलत्राचा देवा मला मोह ठेवूच नकोस.
माझ्या मनात फक्त तुझ्या चरणाचा मोह राहावं, माझ्या मनात तुझं नाम गाण्याचा मोह राहावं. इथल्या संसाराचा माझा मोह काढून घे आणि नको लोभ शरीराचा. हे शरीर तुझ्या चरणी समर्पण केल्यानंतर या शरीराचं हाती धरी आत वा सोडी, नाही मी भीत, जे तुझ उचित ते तू करी. मला हाताला धर, नाही सोडून दे. तुला जे योग्य वाटेल ते कर देवा. मला ह्या शरीराचा लोभ राहिलेला नाही. हे शरीर तुझं आहे. माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन. मी भजन करून तुला हृदयात प्रतिष्ठापित केलं आहे देवा. आता या शरीराची जबाबदारी तुझी आहे. मला या शरीराचा लोभ राहिलेला नाही. या शरीराला जसं चालवायचं तसं चालव. जैसा तैसा भोग घडो या देहाशी, नको न घालू तुम्हाशी संकटाते. जसा भोग घडवायचा तसा भोग घडू देवा, पण भोग भोगत असतानाही तुझ्या नामाचा वियोग होऊ देऊ नको. परी तुम्हाशी मागणे हे एक, वियोगाचे दुःख देऊ नका. तुझ्या नामाचा माझ्या वाणीला वियोग होऊ नये. माझ्या मनाला तूच करता करविता आहेस हा भाव माझ्या मनातून एक क्षणही जाऊ देऊ नकोस. असं जर झालं देवा तर मला या शरीराचा लोभ राहणार नाही, या संसाराचा मोह राहणार नाही. पुढं म्हणतात नको एकांती, नको लोकांती. मी एकांतात जाऊन तपश्चर्या केलो तर मी मोठा तपस्वी म्हणून मला अभिमान येईल. मी एकांतात जाऊन मी ज्ञान संपादन केलो तर मी ज्ञानी म्हणून मला अभिमान येईल. मी लोकांतात, नको लोकांती. मी लोकांतात जाऊन मी कीर्तन प्रवचन करत असलो तर माझं मन हुरळून जाईल. काय चांगला महाराज आहे म्हणल्यात. 1,00,000 एका कार्यक्रमाला, एका कीर्तनाला फीस घेतो, एका प्रवचनाला ₹1,00,000 घेतो. काय चांगला महाराज आहे. ह्या चॅनलवर कार्यक्रम होतात, आस्था चॅनलवर होतात, ह्या सत्संग चॅनलवर होतात. हे जे मनाला जे हुरळून टाकणारा मोठेपणा आहे देवा. माऊली म्हणतात नको लोकांती. माझं मन लोकांतातही राहू नये. लोकांना मला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा राहू नये, किंवा वाईट म्हणलं तर मला दुःख होऊ नये, चांगलं म्हणलं तर हुरळून जाऊ नये. असं माझं मन तुझ्या चरण कमलावर नित्य राहावं. मग मी एकांतात असेन, मी लोकांतात असेन, तरी माझं मन जसं डोक्यावर घागर घेऊन 2 हातात 2 लेकरे घेऊन चालणाऱ्या बाईचं मन डोक्यावरल्या घागरीवर असतं, तसं भगवंता मी एकांतात असलो नाही लोकांतात असलो, एकांतात असून माझ्याकडून पूजा साधना होत असेल, पूजा करीसी पूजा घेसी, देव भक्त तुझी आहेसी. पूजा करणारा तूच आणि पूजा घेणारा तूच असा एकांतात माझा भाव असावा. लोकांतात असला तर ऐकणारा जनसागर शिवरूप आहे आणि माझ्यामध्ये बसलेला शिवच शिवाला सांगत आहे असा भाव असावा, तर मला लोकांताचा विक्षेप होणार नाही. पुढं म्हणतात नको परनारी संगती. हे देवा, प्रारब्ध कर्मानं जी मला पत्नी मिळाली आहे तिच्यासोबतच एकनिष्ठ ठेव. परस्त्रीकडे बघण्याची दृष्टी वाईट करू नकोस. तिच्या वाईट वृत्तीच्या स्त्रीची मला संगती देऊ नकोस. किंवा स्त्री भक्त असेल तर ती म्हणेल नको पर पुरुषाची संगती, माझ्या पतीशी मला एकनिष्ठ ठेव. व्यभिचार करणाऱ्या पुरुषाची मला संगती नको. शेवटी म्हणतात माऊली मने मनमत शिवलिंग, देई चरणापाशी जागा. इतकं सगळं जर व्हायचं असेल तर देवा तू एकच कृपा कर. तुझ्या चरणापाशी या शरीराला, या मनाला जागा दे रे. या मीपणाला तुझ्या जवळ ठेवून घे रे देवा, आणि माझ्यावर कृपा कर. ओम शांती शांती शांती.